नमस्कार भावांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हरिहरगड पाहिला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे ब्रह्मगिरी पर्वत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करून घ्या. काल आपल्या गडावर काही महाराज चढले नव्हते, पण आज चढणार हे माझी जिद्द आहे. मला वाटत नाही महाराज चढतात की नाही चढत ते पाहायसाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपल्याला या टोकावर चढायचं आहे. हे दिसलं का? हे ब्रह्मगिरीचं शेवटचं टोक आहे आणि आता चढ चालू झाला म्हणजे शेवट लोक चढत आहे, उतार नाहीच. पहिलं तुम्हाला सांगाल तर स्वेटर घालू नका, आता मला धांदल यायची काय राजा. अजून तर पायऱ्या सुरूच नाही झाल्या. पहिली पायरी बी नाही चढलो आपण, पहिली पायरी बी नाही चढलो होतो. महाराज आला. जय हनुमान. साक्षात हनुमानजीचे दर्शन झाले भाऊ सुरुवातीलाच. पाहिलं येतो चढणं 10 मिनिट बी नाही झाले अजून. 10 मिनिट. चला थोडा वेळ आराम केल्यानंतर महाराजसाठी नंतर आपली यात्रा सुरू झालेली आहे. काही खरं नाही हो बाय, 5-5 मिनिटाला पोहोचू राहिले. असं तर मी म्हणतो की उद्यापर्यंत ब्रह्मगिरी चढल्या जाणार नाही आपल्या जण. हे बघ गाव काहीच नाही ना अजून. गावाच्या दुर्बिणी गेलो यार. बाया माणसं म्हातारे जवान लेकरं बाकरं सरे चढून राहिले यार. महाराज तुम्ही चढून नाही राहिले. हे तुमचे नाटकं चालतील ना. आम्हाला आज चढला म्हणजे चढणार. 4 खांद्यावर आल्या न्या 0.5 करत जा पहिले. अरे यार 1 वर्ष झाली व्हिडिओ काढू राहिलो ना व्लॉगिंगची. काय म्हणणं म्हणजे दिन पेले काही नामा म्हणे प्रदक्षिणा पुण्य नाही गणना. तुम्ही चढले नाही, तुम्हाला 4 खांद्यावर नाही. तुम्ही आमचे गाईड हे उपगाईड उपगाईडची धांदल काय. उपगाईड बी थोड्या रस्त्यातच जाऊ शकतात, शेणारू शकतात. हे बघ गाव भावांनो म्हणजे 10-15% चढलो आम्ही. आता हाय महाराज थोडं चढतो म्हणता बस. अटून आता 3 डबऱ्या भावांनो कमीत कमी 100 ते 200 मीटर पण पुऱ्या ढलांच्या पायऱ्यात. आता हा नग म्हणते की मी तटपर्यंत म्हणजे पोयत जातो. याच्या हाती मोबाईल देतो मी. आता तुम्हीच पाहून घ्या कुठपर्यंत दम पुरते. आता पोयत गेला पाहिजे पोयत. ते मतलब 30 मीटर पहिला तुम्हाला व्हिडिओत पाहिला. अरे सोपं नाही माय. आम्ही रनिंगवाले आम्हाला माहिती आहे कोण किती पायऱ्या स्टेपिंग मारू शकते. म्हणजे या टीना शेड लोक सांगाल तर या भाऊ त्या टीना शेड लोक आले फक्त. ब्रह्मगिरी पर्वतावर चढाई चालू करताना रस्त्यातच तुम्हाला हे राम मंदिर लागेल. तिथं तुम्ही थोड्या वेळ बसून आराम बी करू शकता आणि तिथं पाणी प्यायची पण सुविधा आहे. पण आरो वगैरे नाही बरं, एकदम प्युअर डोंगरातलं पाणी. उमऱ्या झाडावर काय विषय म्हणजे उमऱ्या झाडातून पाणी आहे काय. कुठे कुकडे जाणार आता रस्ता काय समोरून हा मंदिराजवळून पुढे आले की तुम्ही काय गावात येऊन पोहोचता आणि अशी एक पाटी पाहायला भेटते. थोडा वेळ आम्ही त्या गावात बसलो आणि तिथून मग पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. आता चांगला प्लेन रस्ता लागला तर महाराजले काय नाही सुचू राहिले. दोन तुमचे शब्द महाराज. काही नाही नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना पण लय कठीण आहे भाऊ. सोपं काम नाही आहे. माणूस डायरेक्ट फिरकून देतो पेंड.
ब्रह्मगिरी पर्वतावर चढाई करताना तुम्हाला अनेक दृश्य असे पाहायला भेटतील, पण ते तुम्हाला शोधावे लागतील कारण हे रस्त्याच्या बाजूला आहे. पुढे काहीच नाही खाल्ला, पुढे वानरच खाऊन घेतील सर. हे दान मांडलं, आता बैल भिळणार आहे त्याच्यावर. जरा जरा पोटाला आधार देऊन वापिस आम्ही चढाईला सुरुवात केली. या वानराचं खाय प्याय सुविधा लावा म्हणून आहे ना. वानरांची लाईन काय आहे? भावांनो, तुम्ही जेव्हा या पायऱ्या चढायला सुरू करता ना, तेव्हा तुमच्यावर काही बी खायची वस्तू असली तर ते इथून फेकून द्या किंवा मग त्याला जर एक वेळा ती दिसली ना, मग तुमचा गेम फिक्स आहे. आपल्या मामाच्या पोराला मी पहिले सांगेल तर बरं, मजाक करू नको त्याच्याशी. या मजाक करायला लय भारी कळणार आहे तुले. पण मग भाऊ काही ऐकतच नव्हता. म्हणे असे वानर तर लय पाय तुम्ही वावरात. म्हटलं मग काही विषय नाही, पण एक वेळा त्याला धरलं ना वानरानं, मग त्याला समजलं की काय असते तर वाटचे वानर. एवढे हलके मिले राहता बेटा हमको, हलके में. हाँ ले भाभी, गिरीश का गाना सुनेगा? गिरीश का, हाँ सुनाओ तू गिरीश का गाना. चल साले जाम निकाल जल्दी. किधर है रे, किधर है रे? भाऊ 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 भाऊ, छोड़ो 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 गिड़ो कुछ नहीं, अभी जाम निकाल सीधे सीधे, नहीं तो गलचेप भी देता तेरे अभी. अरे नहीं हो दादा, नहीं हो नहीं हो नहीं हो, दूसरा पकड़ रहे हो तुम. अरे दूसरा कुछ नहीं रे, जाले जाम निकाल जाम निकाल. अरे पकड़ो दादा, निसट रहा ना वो. ले गया अरे ले लिया रे भाई, जाम ले लिया. अरे चल 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 कल्टी मार ले भाऊ. अरे पकड़ लिया हो, डबल पकड़ लिया. अब क्या होना तेको, अब क्या सामान निकालता मेरा. अरे झूठा बातें मत करो, अदाकार्या मत करो. चलो संतरा की गोली निकाल साले खिस्से में किधर है. अरे भाऊ निसट रहा ना वो, निसट रहा ना, भाग रहा ना वो. अरे ले ली ना रे, ले ली ना संतरा की गोली. चल रे चल निकल अब, नहीं तो कपड़े वपड़े भी निकाल लूंगा तेरे साले. चल भग. जाम देते त्याला जाम. हा 2 घंटे प्रवास करून शेवटी आता पोचलो आम्ही मंदिरावर. हे ठिकाण गोदावरीचं जन्मस्थान आहे. जसा लहान बाळाचा जन्म गोदावरी जन्म या ठिकाणी झालेली. दुष्काळात या उन्हाळ्यात या 1 फूटभर तीर्थ काही आठवत नाही. हे गौतम ऋषी त्यांची धर्मपत्नी आल्या. गौतम ऋषी मुनी सकाळी कोंबडा रावला, उठले पहाटे का त्याच्या माळामध्ये सगळ्या धान्य पेरून द्यायचं साली मंत्रांनी पेरून दिलं. इथं उमराखाली एक पोथीचं पुस्तक वाचायचं मंत्राचं. 12 वाजले शेती करायला काय की शेती मंत्रांनी पिवळी व्हायची. ती नकानं सोडून भोजन करून 1,88,000 देवदेव घालायची. 1,88,000 देव घालायची. पण पुढं गणपती बाप्पा होता, त्याला काय पावलं नाही. तिने अंगाचा मैल काढून माईचा गावीचा पुतळा बनवला. गाईला मंत्र बोलले, गाय पुढे शेतीला पाठवले. गणपती म्हणजे नारायण मुनी लांबून येऊन सांगतात, ऋषी मुनी लांबून आलो, पण तुमच्या शेतीमध्ये गाय धान्य खाताना बघितली. चालते गवताची काडी घेतली, हाटाड करताना काडीचा चुकून बांध तयार झाला. तर हे गायचं अर्ध धड कट झालं. गो हाताचं पातक लागलं. पातक दूर करण्याकरता या उमराच्या झाडाखाली 12 वर्ष तप केले. भगवान शंकर प्रसंग झाले. स्वर्गातून गोदावरी उमराच्या 3 झाडाच्या मुळातून गोदावरी ह्या कुंडात उतारलेली. या कुंडामध्ये उतरली म्हणजे का उतरली? दुपारी 12 वाजता जन्म झाला. सत्ययुगामध्ये पुसाच्या महिन्यात जन्म झाला गोदावरीचा. या कुंडामध्ये गौतमाने आंघोळ केली, त्याचं पातक नैश्य झालं. ही गोदावरी गुप्त झाली. इथे गायीच्या तोंडात गेली मंदिरात गौमुखात. पहाडाच्या खाली गोदावरी कोकणात आली होती, म्हणून शंकराने ती गोदावरी अडवली, कारण गोदावरी कोकणात आली होती. त्या कुंडामध्ये शंकर भगवानाने आंघोळ केली. जगाच्या कल्याणाकरता गोदावरी जटात घेतली. त्या माथ्यावरती जाऊन शंकर भगवानाने तांडव मुक्त केलं. कडकावर गुडघा टेकून मस्तक आपटून धरा उतरवला गंगाद्वारला गोदावरी गुप्त झाली. 12 वर्ष कुंभमेळा होता. कुशेवरच्या कुंडात निघाली. कुशेवरच्या कुंडात गोदावरी मोकळी झाली. कोणी गंगा म्हणतं, कोणी गोदावरी म्हणतं. पुढे गंगापूर धरण डॅम मोठं झालं. पंचवटी, नाशिक, नांदेड, पैठण, आंध्रा राज मंदिर मोठे स्वरूप गेलेले. एवढे जागामध्ये तुकाराम महाराजांनी हजेरी लावली, म्हणून जागाचं नाव मोठे. जेणे केली ब्रह्मगिरी, त्याला नियमापुरी नाम म्हणा प्रदक्षिणाची पुण्या नाही घालना. कुशावरती करता विष्णानं तिथे कैलाश जाणं. देवाचे पातक गौतमचे दूर झाले. त्यांनी गोदावरी आपला पाप धुण्याकरता आणि आपल्या पूर्वीजातून काही घडलं, आपल्याकडून चुकलं, हे दूर व्हा, घरा सुचंद्र मनोकामना पुरा ही तीर्थयात्रा सफल व्हा म्हणून एवढे लांब येऊन ही गायीची पूजा करून ही तीर्थयात्रा सफल करतात. आता ज्या पहिल्या ठिकाणी आपण गोदावरी मातेचा उगम पाहिलं होतं, तिथून गोदावरी माता गुप्त होते, तर डायरेक्ट इथून गोमुखाच्या तोंडातून बाहेर येते आणि या बाजूच्याच असलेल्या कुंडात येऊन उतरते.
ब्रह्मगिरीवर चालत चालत पुढे येऊन तुम्हाला हे महादेवाचं मंदिर दिसते. या मंदिरात साक्षात भोलेनाथजीनं बसून दोन्ही टोंगळ्यावर त्यांच्या जटा पडलेल्या दिसतात. काही जणांना तर विश्वासच होत नाही सांगल्यानं, पण डोळ्यानं जेव्हा आम्ही पाहतो ना तेव्हा विश्वास करावाच लागते. हे जे तुम्हाला आर्टिफिशियल सारखे दिसू राहिले नाही, रेषा रेषा ह्या शंकरजीनं जटा आपटले त्याचे निशाण आहेत. आणि त्याच्याच थोडं बाजूला हे टोंगळ्याचे निशाण पण आहेत. हे काही भावांनो कोणी बनवलेले नाही आहेत, साक्षात भोलेनाथजीचे टोंगळे आहेत. आपल्याला घरी कोणी सांगलं तर आपल्याला विश्वास होत नाही, पण स्वतःच्या डोळ्यानं पाहिल्यावर विश्वास करावाच लागते. शंकरजीने इथं जटा पडल्यामुळे इथं गोदावरी मातेचं थोडं आपल्याला पाणी दिसते, पण इथून डायरेक्ट मग पाताल लोकमध्ये चालले जाते. धन्यवाद. जय श्रीराम. हो रस्ता पाहूया यमदेवचं कॉलेज. शंकरजीनं ज्या मंदिरावर जटा पडल्या त्याच्या मागे आल्यावर आपल्याला दुर्गभंडार किल्ला पाहायला भेटते. अरे बापरे बाप, खालून जर कोणी पाहिलं ना तर विचार पण नाही करणार की डोंगर काढून कोणी पायऱ्या बनवल्या असतील. खरंच पण आपल्या मागच्या काळातल्या मावड्यांले, आपल्या महाराजांले सर्वांलेच माना लागेल. एवढ्या मोठ्या उंच डोंगरावर एका अखंड दगडाले कोरणं सोपं नाहीये. 100-150 फूट खाली अशा पायऱ्या कोरत नेलेल्या आहेत. आता जर आपल्याला कोरायला लावल्या ना तर आपल्या 4-5 पिढ्या आरामशीर निघून जातील तरी काम होणार नाही. काय बाकी महाराजले दिमागच होता पण हो. पायऱ्यावरून खाली उतरलो की तुम्हाला छोटंसं गेट पाहायला भेटते. याच्या मागचं बी कारण आहे की आपण जर इकडून उभं राहिलो आणि शत्रू जर 100-150 तिकडून आले तरी आपण एकटं त्यांना मारू अरे शकतो. वा जलवा. भावांनो, गड किल्ले पाहायचे म्हणून पाहू नका, त्याच्या मागचा इतिहास पण विचार करा की हे वस्तू इथं कशामुळे असेल असा पण विचार करा. इकून पाहिले तर दरी, इकून पाहिली की दरी. इकडून बी दरी, मधात रस्ता. आम्ही आता उभा राहायला काढायचा. सारखा सारखा बाजूला. बेकार काम आहे आणि चढ्याचं. त्या डोंगरातून उतरताना असं वाटत होतं की आपण पाताल लोकात चाललो की काय. आणि पुढच्याच डोंगरातून येऊन पाहतो तर वरती जायचा पण रस्ता होता. पण या रस्त्यावर आपल्याला पाताल लोकची फिलिंग नाही तर स्वर्गात जाण्याची फिलिंग येत होती. नमो पार्वती पदे हर हर महादेव. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पुढे काही ना काही अशीनच ना. चला भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. खतरनाक पाय दुखू राहिले आमचे, नाही बरं महाराजचे. महाराज मागे चालवलं पण महाराजले चढवलंच पुऱ्या गडावर.